हॅलो गाइस, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? मी विशाखा तुमचं स्वागत करते आपल्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये. सो सगळ्यांना गुड मॉर्निंग. कारण का आपण फार्म हाऊस आल्यापासून मी काहीच ब्लॉग शूट केलं नाही. त्याचं कारण हे माझ्या आवाजावरून थोडं कळतच असेल कमी आहे, माझी तब्येत ठीक नव्हती. सो तो त्या फार्म हाऊसच्या आल्यापासून तिथं भिजून पावसात मला ताप, सर्दी, खोकला सगळाच. आता त्याने नॉर्मली ठीक वाटते. असं म्हटलं आज आपला ब्लॉग आपण स्टार्ट करूया. सो ब्लॉग माझी मॉर्निंग तर सकाळी लवकरच झाली. इव्हन आमचा नाश्ता पण झाला. मी बनवलेले कांदे पोहे आणि माझं जेवण पण थोडं रेडी झालेलं आहे. म्हणजे जेवण रेडी झालं, बाकीची कामं बाकी आहेत थोडीशी. कपडे वगैरे धुवून म्हणजे घरातली कामं झालेली आहेत थोडीशी. आणि कारण की त्विशाला स्कूलला जायचं टायमिंग असतं. सो त्याच्यामुळे कारण त्विशाच्या स्कूलचं टायमिंग बदलून आहे ना, पहिले होता 11:30 ते 2 होता. सो टायमिंग चेंज होऊन 12:30 ते 3 झाला. त्याच्यामुळे सगळा रुटीन चेंज येवा जात असतो. त्याची पण मस्त फ्रेश वगैरे झाली. इव्हन तिचा नाश्ता झाला ना, ते आता का ते खाऊ तयारी करायची आहे. तर मॅडमने कपडे नाही आणि मी दिसते वाटेवर. हे सगळे कपडे वगैरे काढले ते सगळे धुवून घ्यायचे आहेत. मी फार्म हाऊसचे पण कपडे मला वाटते मंगळवारी धुतले. मी अगोदर धुतलेच नव्हते कारण मी तब्येतच बरी नव्हती. मंगळवारी का बुधवारी काल धुतले कारण का माझी तब्येतच बरी नव्हती बिलकुलच. सो त्याच्यामुळे मला कायच जमला नाही. सो माझे कामं ऑलमोस्ट डन आहेत. मी तुषाला ना थोडंसं भरवून पण घेतलेलं आहे कारण का ती स्कूलला जायचं तर बरं भरवून घेऊया तुषाला. सो तुषाला मी आज बनवलं आहे जेवायला चवळीची भाजी, वरण भात. सो तुषाला आहे ना वरण भात आणि चवळीची भाजी थोडं भरवून घेतलं आहे कारण का त्यांचं आज आहे फ्रूट डे. म्हणजे थर्सडे आहे ना, हां थर्सडे आहे आज. तर थर्सडेला फ्रूट्स डे असतात त्यांचे. आणि त्यांचे ना डे पण असे ते बघा हॅलो ते खाते ते. काल आम्ही येताना ना तिने खाऊ एवढा घेतलाय ना, एवढा बाबा. तिच्याने काल जामच खाऊ घेतलाय, डेंजर. सो मी आहे ना आज मी त्यांना ना फ्रूट चाट म्हणजे फूड चाट दिलेला आहे. प्रत्येक दिवशी काय मंडेला आपल्या ओन चॉईसचं न्यायचं आहे. परत मग ट्यूसडेला इडली, डोसा, मेंदूवडा आणि चटणी. परत वेडनेसडेला आहे नॉनव्हेज म्हणजे भाजी चपाती किंवा नॉनव्हेजमध्ये काहीतरी. थर्सडेला आहे फ्रूट सँडविच आणि फ्रायडेला आहे पोहा, कांदे पोहे, उपमा, शिरा, साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याचे वडे, हे सगळं असं आहे. त्यांचं आहे ना दिवसाचं सगळं ठरलेलं आहे रुटीन. सो आज आहेत त्याची फ्रूट्स आणि सँडविच. सो माझ्याकडे ब्रेड नाही, सो मी सँडविच तर बनवलं आहे. सो तिला मी फ्रूट्स बनवून देईन. फ्रूट्स कट करून त्यासाठी मी काय आहे ना त्याच्यासाठी आहे ना काल मी सगळे फ्रूट्स घेऊनच आलेले. ॲपल आहे, डाळिंब आहे, परत तिला ते आवडतं ते रेड ग्रेप, चेरी, मँगो, बनाना सगळ्याच घेऊन आलोय. सो बघू आज काहीतरी टिफिनला देते. आणि माझे राहिलेले थोडी कामं आठवते. काय एनर्जी थोडी डाऊन आहे म्हणून कामं जरा स्लो होतात. म्हणून तरी मी आज मॉर्निंगला लवकर उठून कामं आटवायची सुरुवात केलेली आहे. सो चला आता मी आहे ना पहिले तुषा जातपर्यंत तुषाकडे लक्ष आणि नंतर मग माझी कामं आटवते. कारण का तुषा आता 12:30ला गेल्यावर येणार. 3ला तुझी स्कूल सुटते. घरी येताना 3:20 किंवा येताना 3:30 होतातच. त्याच्यानंतर लगेच ते 4-4:30पर्यंत क्लासला जातात. आणि त्याचं पोर्शन पेपर पण दिलेलं आहे. परत स्टडी वगैरे ते पण बाकी असतं. चलो आता आहे ना तिची पहिले तयारी वगैरे ती स्कूलला जाताना दाखवते. हे बघा आपले त्विशू बेबी स्कूलला जाण्यासाठी एकदम रेडी आहे. त्विशा हाय का, कुठे झालीस? स्कूलला. बघा त्विशूच्या स्कूलचा ड्रेस आणि स्कूलची बॅग. टिफिन पूर्ण फिनिश करा. आता स्कूलला जायच्या टाइमला मग तू टॅब बघतेस. हा इकडे बघ, हाय बोल. इकडे बघून बिझी नको करू का, डिस्टर्ब नको करू. अच्छा क्या कर रही हो? लॉक कसं आहे तुला माहिती आहे ना, तरी पण नाटक करते मुद्दाम. सो त्विशा स्कूलला निघालेली आहे. बाय बाय बाय, लव यू. हॅलो. सो तुम्ही बघितलं आता त्विशा तर आपली स्कूलला गेलेली आहे. आणि मी आता ना बाकीची राहिलेली कामं आटपून घेते. थोडंसं बेडवर फक्त कपडे धुवायचे आहेत. आणि किचनमध्ये भरपूर पसार आहे. त्विशाला जे फ्रूट्स कट करून देण्यात मिळते आज घेऊन गेले. पोमोग्रॅनेट, ग्रेप्स, ॲपल. सो जो जेवढा असेल का निवडलाय ना ते सगळं इथंच ठेवलंय. सो मी ते आता फटाफट क्लीन करते. पूर्ण किचनचा गट्टा बघू शकता कसं झालंय.
सो ते आता मी सगळं क्लीन करते, ऑल एकदम घर एकदम मस्त. मग हे आता 12:30 झाले तर ते स्कूलचं टाइम झालं, मी सोडले असेल. सो आता हे आल्यावर मग आम्ही जेवण वगैरे घेऊ. मग काय मग कामं आटपलेले असतात ते मला कम्प्लीट करायचं आहे. माझं राहिलेलं आरीवर्कचं ब्लाऊजचं वर्क ते कम्प्लीट करायचं आहे म्हणून. आणि आज थोडी तब्येत मस्त वाटते. आणि आज आहे ना सकाळी देवपूजा पण खूप मस्त झाली. आणि मी देवासाठी ना दिवा नवीन घेऊन आलेली आहे, कारण की मला दिवा पाहिजेच होता. आणि बाहेर काय होते आता हवा भरपूर सुटलेली असते, त्याच्यामुळं आपला नॉर्मल दिवा राहत त्याच्यावर असं झाकण नसेल तेव्हा, म्हणून मग मी इथं नवीन आणला आणि मग एक बाहेर लावला. सो आता देवपूजा वगैरे तर काय सकाळीच झालेली आहे. तरी आमचा दिवा, हा दिवा मला स्पेसिफिक याच्यासाठी आवडला ना की मी आता सकाळी लावलाय, तरी पण तुम्ही बघू शकता अजूनपर्यंत आहे. ते एक मस्त आहे. सो चलो आता आहे ना पटापट सगळी कामं आटपते. सो काल आहे ना मी जेव्हा बाजारात गेलेली ना तेव्हा आहे ना मी तेलासाठी आहे ना न्यू किडली पण आणलेली आहे, तुम्ही बघू शकता. हे याच्यावर लावून इथून मग असं. सो माझी ती वाली पण आहे, पण ही वाली काल गेलेलो आणि मस्त वाटली आणि मी एक घेतली. आणि मी मला एक बॉटल आणली, आता मला आहे ना कुठे पण जायला पाण्याची बॉटल सोबत लागते. सो त्याचं स्टिकर पण काढते. सो ती मी आहे ना काल घेऊन आलो, पण आवडली म्हणून मस्त वाटत होती छोटीशी. किचनचा कट्टा पण पूर्ण क्लीन झालेला. सो मी आता करते पनीर फ्राय आणि पापड फ्राय. सो मी पनीर कसा फ्राय करते, सुशाला टिफिनला पण असतं, तिला आवडतं. सो मी करते पनीर फ्राय. सो मी सगळ्यात पहिला असे आहे ना पनीरचे मोठे मोठे स्लाइस कट करून घेतलेले आहेत. हा आता त्याच्यावर मीठ टाकलेले आहे. याच्यात टाकते गरम मसाला, हळद आणि आपला रेग्युलर मसाला. त्रिशाला करायचं असलं थोडासा मसाला कमी टाकते, तिला टिफिनला वगैरे आवडते म्हणून. पापड फ्राय करून घेते, तेल गरम झाले. वास खूप मस्त येते. सो आज आहे आमचं जेवणाचा मेनू भात, भाकरी, पापड, वरण, चवळीची भाजी, पनीर फ्राय आणि लोणचा. हॅलो. सो आपण आहे ना मगाशी जेवताना भेटलो, त्याच्यानंतर काय भेट झालीच ना.
जेवल्यानंतर मग सगळं आटपलं आणि मी आहे ना मेडिसिन खाल्ली आणि झोपलो जरा वेळ. ते झोपलो ते डायरेक्ट त्विषा आल्यावर उठलो. त्विषा आली आणि त्विषाला पण थोडा उशीर झोपवली. मग ते उठल्यानंतर थोडा ते नाश्ता वगैरे केला आणि ते गेलेले आहे ट्युशनला. ती मगाशी 4:30लाच गेली क्लासला आणि आता झालेले 5:45. सो मी म्हटलं जेवण बनवूया, कारण का मग तिला आणायला जाऊ ना तेव्हा आज जाणार होता मग स्वामींच्या मठात, कारण का मला जायची इच्छा आली सकाळपासून. तर मी यांना बोलले जाऊया, तर हे बोलले आता जाऊया. सो मी एका साईडला ठेवलाय पुलाव भात. हे बोले व्हेज असल्यावर काय असं बनवू नको, त्यांना आवडत नाही म्हणजे असं भाजी चपाती ते. तर म्हणून बोलते पुलाव भात बनव, पुलाव भात. आणि ती सांगून गेली की मला आज बनव स्पेशल नूडल्स. सो मी तिच्यासाठी नूडल्स बनवते. सो नूडल्स तर बॉईल झालेले आहेत, त्याच्यासाठी मी भाजी पण कट केली. आज मी तिला वेगळे पनीरवाले नूडल्स बनवते, व्हेजिटेबल्स खूप कमी टाकून पनीरवाले नूडल्स बनवते. सो चलो आपण पटापट आता नूडल्स मी सगळे डन केलेले आहे. आणि ते आला लसूण पण चेचून करते म्हणून मी नॉर्मल पेस्ट टाकणार आहे. जो त्विषाला आवडते ना तसे बनवणार आहे. पटापट बनवते. सो मी यांना आता कढई ते गरम करत ठेवलेली आहे. आता टाकते त्याच्यात तेल. तेल पण एकदम जास्त नाही टाकले, माझ्या इथं तेल पडलं म्हणून जरा. आता मी त्याच्यात टाकलाय कांदा. तेलात आहे माझ्या थोडंसं पाणी कमी. आणि कांदा आता टाकते. तिला आवडतं म्हणून पनीर आणि शिमला मिरची. आता आपण हे ना तेलावर थोडंसं भाजूया. तेल आणि आलं लसूण. गॅसची फ्लेम आहे ना 5च केला. पनीर पण बिलकुल झालेलं आहे. तर बघू शकता पनीरचा कलर आहे ना थोडा थोडा चेंज होत चालला. आता आपण याच्यावर टाकूया नूडल्स. ते थंड झाले तर ते थोडे आपण टाकूया सगळे आपले सॉस. ग्रीन चिली सॉस, सोया सॉस आणि रेड चिली सॉस. थोडासा टॅमॅटो केचप पण. याने सर्व मिक्स करू. आज हॉटेल से पनीर वाले नूडल्स बनवत. त्विषाला फेवरेट आहे. गॅस आहे ना फास्ट करून. हे पूर्ण मिक्स झालेलं आहे. दोन मिनिटांनी वाफवते आणि मग गॅस बंद. तर गॅस बंद करता तर वाफेत आणि कुक होतीलच. तुम्ही बघू शकता आपले नूडल्स रेडी आहेत. तेव्हापर्यंत आता ठेवते आणि मग आता टाइम होईल त्विषूला आणायला जायचा. चलो तेव्हापर्यंत हा पूर्ण किचनचा कट्टा पण क्लीन करून घेते. हॅलो, सो वी आर रेडी टू गो. सो आम्ही चालू आता त्विषाला आणायला आणि मग तिथून जाणार स्वामींच्या मठात, म्हणूनच मी चालली. सो आम्ही त्विषाला घेतले आणि चाललेलो स्वामींच्या मठात. पण आता झालं आरतीचा टाइम. सो भरपूरच गर्दी होती. सो बरं 15-20 मिनिटं थांबूया मग जाऊ. सो तिथपर्यंत आलो मम्मीकडं मी आणि त्विषू. आणि येताना घेऊन आलो गॅरीला. तर खेळताना गॅरी ए गॅरी काला घेऊ नको ना त्विषू, घेऊ दे ना त्याला. नाही नाही घे 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 घे. याला पण खेळला पाहिजे. खेळला घेतल्यावर रडतोस तू. आम्ही आहे ना आता निघालेलो होत आणि गरम तर भरपूरच होते. आणि केस बघा सगळी उभी त्यांचे.
आम्ही आहे ना घरी आलेलो आहोत आणि येऊन जेवायला बसलो. त्विषा पण रेडी आहे आणि त्विषा पण जेवायला बसते. त्विषाचं ताट, पॅटीस, भजी आणि नूडल्स खाते. त्यानंतर भात बघा. हे यांचं जेवणाचं मेन्यू पुलाव, भात, भजी, नंतर नूडल्स आणि पापड. सो माझे ना सगळे कामं वगैरे आटपलेले आहेत. ऑल किचनचा कट्टा बिट्टा आटपून सगळं झालेलं आहे. मी इव्हन त्विषा आणि मी आहे ना फ्रेश पण झालं. हे बघा हे ते काय वेगळं काय करते माझ्यापेक्षा होमवर्क करते. होमवर्क इट्स द स्टडी टाइम. सो येस त्विषा करते स्टडी आणि माझी पण एका साठी कामं झाली. सो मी त्विषाची घेते स्टडी आता. सो त्विषाला त्विषाची हँडरायटिंग पण टाकते. त्विषाला ना ट्युशनच्या टीचरनी 1 to 5 दिलेलं आहे आणि या बुकवर काय दिलंय बच्चा? जी दिलेलं आहे. मी चेक केली. तू सांग काय दिलंय? हिचं बघा काय. तू काय करतेस? आहे जी आणि तिला दिलेलं आहे स्कूलचं आहे ना मॅथमॅटिक्सचा दिलेला आहे. त्याचे हे तर कलर्स करायचे आहेत. हे हा एक आहे आणि इकडचा एक पेज आहे. हा एक पेज आहे. सो ते तिला अजून कम्प्लीट करायचं आहे. पण तिचा बघा काय पण ती कम्प्लीट करून झोपेल. तिचा जो काय अभ्यास असतो तो करूनच झोपते ती. काल पण किती होता तरी करून झोपलेली. बच्चा काय करते बाबा? ते नंतर करू आपण. पहिले आपण हे कम्प्लीट करूया ना मग नंतर खेळू. ते त्या अभ्यासात 5 मिनिटाचा ब्रेक पाहिजेच. आता एवढं लिहिलंय त्याच्यानंतर हा ब्रेक आहे की 5 मिनिटं ते कलर्स काढले. वास येते त्याला. आता ते गाईज ना काही दाखवायचं नाहीये. त्यांना माहितीये तुझ्याकडे एवढे कलर्स आहेत. ओके अच्छा मग 2 months तर फक्त कलरच केले. स्टडी कुठे केली? हॅलो गाईज मस्तच बोलतील त्विषूला. त्विषू ठेव ना. मी काय होते तू काल मामाला काय बोललीस? कोणची सेवा केली पाहिजे? इथं बोल. एवढी मोठी मॅडम झाली आमची आजीबाई झाली. ते आम्ही कॉम्पिटिशन लावलं डॅडी फर्स्ट की बेबी फर्स्ट. फटाफट. बिग झाला माझा बेबी आता. सगळा येते ना. अजून काय विचार चाललाय? ब्रश काढून टाळल्या बाहेर. हे बघा त्विषू आहे ना मस्त कलर करते. कर ना. त्विषूने बाकीचं हे कम्प्लीट केलेलं आहे. हे पण कम्प्लीट केलं. हा चल चल डॅडीचं होईल पटकन. डॅडी तर काय नाही फोन बघायचं कॉम्पिटिशन आहे. डॅडी फोन बघतात का? मी कम्प्लीट. सो त्विषाची आहे ना तर पूर्ण स्टडी झालेली आणि मी तिची आहे ना बॅग पण पॅक्स करून घेतलेले आहेत. कारण की बरं सकाळची मग घाई नको ना म्हणून मी फक्त त्याच्यात काय वया पुस्तकं टाकायची ते टाकलेली आहेत तिचे टाइम टेबलनुसार. आणि त्याची पूर्ण स्टडी झालेली असं ती. आणि आता डॅडी खेळते आणि माझे आहेत ना आता हे एक तसे असं क्लोरीनचे पाणी आलं ना म्हणजे आपण फार्म हाऊसवरनं काही असे आहेत ना बेबी आहेत सगळे उभे राहतात. तर जोपर्यंत स्पा नाही ना करणार तेव्हापर्यंत हे असेच. सो बघू आता जाईन कारण का आता येईल परत गॅरीचा बर्थडे. सो गॅरीच्या बर्थडेलाच एकदाच तेव्हा करायचा विचार आहे. आणि मला खोकल्याने तेवढा हैराण केलाय ना की नको वाटते. असं वाटतं कायच नको मला. सगळं नुसता झोपायला सांगा आराम करायला असं वाटतं मला. सो पण आता औषध वगैरे घेते तर बघू पण काय अजून फरक नाही पडलाय. तर ते जाऊ द्या. सो मी मग कशी बोलत होती की आहे ना आम्ही गेलेलो आज स्वामींच्या मठात. पण आहे ना आज खूप गर्दी होती आणि गुरुवार पण होता आणि आम्ही गेलेलो संध्याकाळची टाइम.
सो खूप गर्दी होती. सो पहिले जास्त गर्दी होती म्हणून मम्मीकडे थांबलो. नंतर गेलो तेव्हा पण होती थोडीशी गर्दी, म्हणून मी जास्त काही शूट नाही केलं. आम्ही दर्शन वगैरे घेतला आणि मग आलो, कारण का पाऊस पण थोडा रिमझिम पडत होता आणि जास्त जोरात येऊ नये म्हणून आम्ही लगेच निघालो. जास्त म्हणजे बसलो पण नाही. सो आम्ही आलेलो आहोत आणि मला आज खूप मस्त वाटते का आम्ही दर्शन घेऊन आलेलो आहोत. म्हणजे मला सकाळपासूनच जायची इच्छा झालेली. येस. सो आता माझ्या घरातली सगळी कामं पण आटपलीत. ऑल इज डन. तुम्ही बघू शकता कायच कुठंच पसारा नाही, कायच नाही. सो आता इट्स टाइम टू स्लीप. सो आता आहे ना आम्ही झोपतो, कारण का वाजलेले आहेत 11:15 झाले. सो आता ना आम्ही असं टाइम टेबल ठरवलंय 10:30 ते 11च्या दरम्यान म्हणजे आम्ही झोपलोच पाहिजे, जेणेकरून विषयाची पण झोप कंप्लीट होईल स्कूलसाठी. कारण का मग ती स्कूल तिचं असते 12:30, पण मग तिची झोप कंप्लीट होत नाही, दुपारी पण नाही झोपायला भेटत म्हणून. सो आम्ही असं ठरवलंय मोस्ट ऑफली 11 वाजत तर झोपलोच पाहिजे असं म्हणून. मग आम्ही येणं झोपते, मी पटापट कामं आटपते आणि मग झोपते. सो आता आपल्या या ब्लॉगची एंड मी इथेच करते. आपण भेटूया आता आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड गुड नाईट.